राज्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पुणे येथील मोशी येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबून एकाचा मृत्यू झाला असून अजूनही काही जण त्या ठिकाणी अडकले आहे। मात्र या घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये उपमहापौर मनोज चौधरी यांनी देखील या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाला या ठिकाणी पाहणी या ठिकाणी केलेली आहे। उपमहापौर मनोज चौधरी यांनी या ठिकाणी सरप्राईज व्हिजिट दिलेली आहे। जळगाव महानगरपालिकेचं हे डम्पिंग ग्राउंड आहे। या डम्पिंग ग्राउंड मध्ये देखील तशाच प्रकारची परिस्थिती आहे। पुणे येथील मोशी येथील घटनेमध्ये एकाचा बळी या ठिकाणी गेला आहे। जळगावमध्ये तत्काळ या ठिकाणी उपाययोजना म्हणून उपमहापौर यांनी सरप्राईज व्हिजिट या ठिकाणी दिलेली आहे आणि संपूर्ण उपाययोजना त्यांनी या ठिकाणी जाणून घेतल्या आहेत। महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहे त्यांना या ठिकाणी सूचना या ठिकाणी दिल्या आहे। या ठिकाणी आपण बघू शकता दृश्यांमध्ये स्वतः उपमहापौर मनोज चौधरी आहेत, ते या ठिकाणी पाहणी करतायत। या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत उपमहापौर मनोज चौधरी आहेत। भाऊ, काय सांगणार? पुण्यातील मोशी येथे एकाचा बळी या ठिकाणी गेलेला आहे, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबून। या ठिकाणी तत्काळ आपण पाहणी केली आहे। जळगावमध्ये देखील तशी परिस्थिती आहे, काय सांगणार? बघा, पुण्यामध्ये जी दुर्घटना झाली त्या अनुषंगाने मी आज इथं व्हिजिट केलेली आहे। आपण बघितलं असेल की जवळपास 15 ते 20 फुटाचा अजूनही कचरा इथं साचून आहे आणि काही कर्मचारी इथं काम करतात। जे आज आपल्याला इथं जे रॅम्पचं काम करायचंय ते कामाची सुरुवात झालेली आहे। गेल्या 15-20 दिवसापासून ही कामाची सुरुवात झाली, पण आपण गेल्या 3 वर्षापासून वर्क ऑर्डर दिलेली होती आणि त्या कामाची सुरुवात जवळपास 1 महिन्याच्या आत ही काम सुरू झालंय। अजूनही 20% हे काम आहे। हे कामाला 100%ला जवळपास 6 महिन्याचा कालावधी लागेल। पण आम्ही या सूचना अधिकारी असतील किंवा इथले जे मक्तेदार असतील की ती जी काही घटना झालेली आहे पुण्यामध्ये ती आपल्या जळगाव शहरात व्हायला नाही पाहिजे म्हणून आम्ही तात्काळ यांना सूचना केलेल्या आहेत। भाऊ, या ठिकाणी सरप्राईज व्हिजिट या ठिकाणी दिली आहे, तुम्हाला या ठिकाणी काय निदर्शनास आलं? प्रशासन योग्य काम करतंय का, काय सांगणार? निश्चित आम्ही आज मी होतो, उपायुक्त गायकवाड मॅडम होत्या किंवा समीर बोरेले असतील आरोग्य अधिकारी आणि इथले काही ज्यांच्याकडे हा प्रोजेक्टचं काम आहे प्रकाश पाटील म्हणून आणि संबंधित आमचे सर्व नगरसेवक मी असेल, जयश्री पाटील असतील, डॉक्टर चंद्रशेखर पाटील असतील, या सर्वांनी किंवा आमच्या प्रभागातील ज्येष्ठ नगरसेवक देशमुख मामा असतील, यांनी सगळ्यांनी पाहणी करून आज सगळ्या कर्मचाऱ्यांना किंवा आपल्या जे काही वक्तेदार असतील यांना सूचना केल्या आहेत की ह्या चांगल्या पद्धतीने काम झालं पाहिजे। निदान या गेल्या 2013 पासून हा जो कचरा आपल्याला दिसतोय तो 2013 पासून इथं प्रोजेक्ट बंद होता आणि त्या प्रोजेक्टचा त्रास आम्हाला होत होता की आपल्या या परिसरात 2 ते 3 किलोमीटरच्या आत आणि काही खेडे लागून आहेत, तर ह्या लोकांना संध्याकाळच्या वेळेस आणि इथं असं असेल की बघा लहान मुलांना दमाचा आजार असेल किंवा आमच्या परिसरामध्ये कॅन्सरचे पेशंट आढळून येत आहेत। तर आम्ही वारंवार या प्रोजेक्टच्या मागे आम्हाला पालकमंत्र्यांनी गेल्या 6 महिन्यापूर्वी जेव्हा इलेक्शन झालेत तेव्हा सर्व उमेदवारांना सूचना केल्या जातात की सर्वात पहिले हा प्रोजेक्ट तुम्हाला कंप्लीट करायचा। वेळीच उपाययोजना जर केल्या नाही तर जळगावातही या ठिकाणी मोशी सारखी दुर्घटना घडू शकते, होऊ शकतं। पण आम्ही मक्तेदारांना सूचना केल्यात आणि आपले नवीन आलेले आयुक्त साहेब त्यांनी जेव्हा पहिल्यांदा जे जळगावमध्ये आले आणि जेव्हा व्हिजिट केली तर पहिल्यांदा या डम्पिंग हाऊसला त्यांनी व्हिजिट केली आणि तात्काळ सूचना केल्या की हे कामाची सुरुवात लवकरात लवकर करा। त्यामुळे हे 1 महिन्याच्या आत एवढं काम आज आपल्याला 20% दिसतंय आणि येणाऱ्या 6 महिन्यात हे काम कंप्लीट होईल असं आमच्या सर्व नगरसेवकांनी त्यांना सूचना केल्या आहेत। नक्कीच पुणे येथील मोशी येथील घटना घडल्यानंतर उपमहापौर मनोज चौधरी यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे। जळगावात देखील पुण्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते, मात्र उपमहापौर मनोज चौधरी यांनी या ठिकाणी आज पाहणी केली असून तत्काळ महानगरपालिकेचे जे अधिकारी आहे त्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे। या परिसरात डम्पिंग ग्राउंडमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत असतो, मोठ्या प्रमाणात धूर होत असतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी दुर्गंधी देखील साचत असते। मात्र उपमहापौरांनी या ठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी दिल्या आहेत। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।